पाचोऱ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष संजयजी गोहिल यांच्या विरोधात जिल्हाधिकारी माननीय किशोरराजे निंबाळकर यांनी त्यांना अपात्र करण्याचा निकाल कालच घोषित केलेला आहे आणि तो निकाल पाहिल्यानंतर असं दिसतंय की त्यांनी आम्ही केलेल्या कुठल्याही आर्ग्युमेंटचा विचार त्यांच्या निर्णयामध्ये घेतलेला नाहीये। आपण जर का दोन गोष्टींचा फक्त विचार करू, मागच्या काळात सर्टिफिकेटच्या संदर्भात जे काही मला एलएक्यू करावा लागला ते एलएक्यू करण्याचं कारण वेगळं आहे। कारण एकदा दोघं वकिलांचं आर्ग्युमेंट झाल्यानंतर का स्क्रुटिनी कमिटीने येस ऑर नो काहीतरी निकाल दिला पाहिजे, पण त्यांनी त्याच्यावर टाइमपास करत यांचा 6 महिन्यापेक्षाचा जास्त कार्यकाळ होऊ द्यायचा, जेणेकरून 6 महिन्याच्या वरती गेल्यानंतर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा घरी पाठवायचा असा यांचा कुटील डाव विरोधकांचा होता आणि तो हाणून पाडण्यासाठी मला हायकोर्टात जावं लागलं, अधिवेशनात प्रश्न मांडावा लागला, तरी सुद्धा हे दाद देत नव्हते। त्याच्यानंतर वर्षभराची मुदत झाली। वर्षभराची मुदत झाल्यानंतर सुद्धा त्यांनी मला म्हणजे आपल्या नगराध्यक्षाला व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट दिलं नाही। शेवटी हायकोर्टाने 2 वेळा हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्ट साहेबांनी महोदयांनी निर्णय दिला की जोपर्यंत नगराध्यक्ष व्हॅलिड सर्टिफिकेट हे नगरपालिकेत जमा करत नाही तोपर्यंत याचं पद अबाधित राहील, अशा पद्धतीचा स्पष्ट निर्णय हायकोर्टाने दिल्यानंतर सुद्धा त्या निर्णयाचा एक तीळ मात्र सुद्धा उल्लेख जिल्हाधिकारी महोदयांच्या निर्णयामध्ये आलेला नाही आणि म्हणूनच आपल्याला कुठेतरी शंका जाते की जिल्हाधिकाऱ्यांवर काही राजकीय दबाव आला का काय। कारण मला किमान किशोरराजे निंबाळकर साहेबांकडून ही अपेक्षा नव्हती। मला असं वाटत होतं की ते कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही, त्यांची काम करण्याची पद्धत अतिशय उत्तम आहे आणि म्हणून मी बिनधास्त होतो। कारण आपलं काही नाही, 100% आपली बाजू भक्कम आहे। दुसरा विषय की जो 23 सप्टेंबर 2018 राज्यकर्त्यांनी एक निर्णय पारित केला, तो निर्णय म्हणजे 2015 पासून ग्रामपंचायतीपासून तर नगरसेवकापर्यंत जे कोणी लोकप्रतिनिधी असतील, जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य असतील, यांना जे काही बळी त्यांचा एका दिवसाआड की ज्यांचा कुठल्याही प्रकारचा दोष नसताना फक्त का स्क्रुटिनी कमिटी त्यांना निर्णय देत नाही म्हणून एखाद्या लोकप्रतिनिधीचा बळी जर जात असेल तर याच्यावर राज्य सरकारने विचार करून ते 27 सप्टेंबर 2018 एक निर्णय पारित केला आणि तो निर्णय म्हणजे 2015 पासून तर 2018 पावे तो 27 सप्टेंबर 2018 पावे तो ज्यांनी सर्टिफिकेट हे जमा केलेलं नसेल किंवा त्यांचं सर्टिफिकेट व्हॅलिड झालेलं नसेल अशा सगळ्या लोकांना 27 सप्टेंबर 2018 नंतरच्या 15 दिवसापर्यंतची मुभा राज्य सरकारने क्लिअर कट याच्यात दिलेली असताना त्याचा सुद्धा उल्लेख जिल्हाधिकारी महोदयांच्या निर्णयामध्ये नाही। म्हणूनच हे जे दोन पॉझिटिव्ह निर्णय आपले आहेत, खरं म्हणजे हा तर निर्णय नंतर लागला, परंतु आम्हाला हायकोर्टाने दिलासा दिला, आम्ही निदर्शनास आणून दिलं माननीय हायकोर्टाच्या की हे यांचा उद्देश आहे आणि तो उद्देश सफल करण्याकरता हे याला का स्क्रुटिनी कमिटीला पैसे आर्थिक व्यवहार केलेला आहे, हा टाळाटाळ करण्याचं काम का स्क्रुटिनी कमिटी करते हे आम्ही माननीय हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तो निर्णय दिलेला आहे की याला सर्टिफिकेट भेटून ते जमा करेपर्यंतची मुभा हायकोर्टाने दिल्यानंतर विषय येत नाही। आणि मी आपल्याला सांगतो की आज ते प्रकरण हायकोर्टात दाखल झालेलं आहे, 30 तारीख मिळालेली आहे। मी आपल्याला सांगतो माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे, कायद्यावर विश्वास आहे आणि 30 तारखेला त्यांना 100% ते मॅटर अलाउ होऊन आणि तो विषय कायमचा बंद होणार। काँग्रेस आणि माननीय माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांनी कुठेतरी जनतेत जाऊन जनतेच्या हृदयात स्थान कोरण्यापेक्षा ते भलतंच काहीतरी करतात। 2001ला मी नगराध्यक्ष झालो, जनतेने मला निवडून दिलं आणि त्यांचा पराभव केला। त्यांनी ते आत्मपरीक्षण करण्यापेक्षा
राजकीय लोकांचं प्रेशर वापरून आणि कास्ट कुटिनीमध्ये जाऊन माझं सर्टिफिकेट त्यांनी ती तेव्हा रद्द केलं, माझं लोकनियुक्त नगराध्यक्ष तेव्हा रद्द केलं. आताही तीच परिस्थिती आहे की आता संजय गोहिल हे कास्ट कुटिनीमध्ये त्यांचं सर्टिफिकेट व्हॅलिड झालं. व्हॅलिड झालेलं असताना जनतेच्या हृदयात तुम्ही स्थान निर्माण करा. लोकांनी त्याला विजयी करून दिलेलं आहे. लोकांच्या जनतेच्या अदालतमध्ये तो जर का विजयी झालेला आहे तर तुम्ही जनतेच्या अदालतमध्ये जा. न्यायालयात जाण्यापेक्षा किंवा कुठल्या तरी टेक्निकल बाबी उभ्या करून आणि विकास कामांमध्ये खोडा निर्माण करण्यापेक्षा तुम्ही जनतेच्या हृदयात स्थान निर्माण करा. आम्हाला जनतेवर विश्वास आहे. मी तर आज खात्रीने सांगतो 100% संजय गोहिल हे तर रिटर्न येतीलच, पण यांची जर का ती खुमखुमी अजून राहिलेली असेल तर मी जनतेवर माझा विश्वास आहे. जर दुर्दैवाने 0.1% असं काही जर झालं तर मी आपल्याला खात्रीने सांगतो की जनता आत्ताचा जो निकाल आहे त्याच्या दुपटीचा निकाल जनता माझ्या बाजूने देईल याची मला जनतेच्या वतीने खात्री आहे.